तर ज्येष्ठ नागरिकांच्या संयुक्त कृती समितीतर्फे आम्हाला करायला लागतं। याचं कारण भारतामध्ये 11 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याच्यापैकी 66% गरीब आहेत। एकूण ज्येष्ठ नागरिकांपैकी 47% पुरुष आणि 53% महिला आहेत आणि या महिलांच्यापैकी 50% महिला विधवा आहेत आणि त्यातल्या बरेच जणांना काही रोगांचा सामना करायला लागतो। म्हातारपणाचे म्हणजे वेगवेगळे आजार असतात, जसं ब्लड प्रेशर आहे, मधुमेह आहे, कॅन्सर आहे, हृदरोग आहे, डिप्रेशन आहे, त्याच्याचबरोबर स्मृतिनाश आहे, ऑस्टिओपोरोसिस आहे, अशी काही रोग जे आहेत ते ज्येष्ठ नागरिकांचे म्हणून खास रोग आहेत। पण या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता निश्चित धोरण ठरवून ते अंमलात आणणं हे अजून सरकारकडनं होत नाहीये, न राज्य सरकारकडनं, न केंद्र सरकारकडनं, न स्थानीय सरकारांकडनं, म्हणजे महानगरपालिकांकडनं। म्हणून आम्ही हे आंदोलन करतोय की ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येकडे लक्ष द्या आणि ते सोडवण्याकरता निश्चित धोरण आखून ते अंमलात आणा बजेटच्या प्रोव्हिजनसह, ही आमची मुख्य मागणी आहे।